अतिशय सुंदर सदाबहार वृक्ष जो वर्षभर हिरवागार असतो तो म्हणजे करंज. ह्या ज्या पानांचा उपयोग निरगुडी पत्र, एरंडपत्र, शिगरूपत्र याच्यामध्ये पत्रपोटली बनवण्यात वापरला जातो. पंचकर्मामध्ये याचा सर्रास वापर होतो. तसेच तुम्ही ह्या बिया पाहताय, ह्या बियांचा मगज आपण ज्यांना खोकल्याची उबळ येते व न थांबणारा खोकला, श्वसन मार्गात येणारी सूज याच्यामध्ये ह्या बियांचा अतिशय चांगला उपयोग होतो. करंजाच्या ताज्या सालीचा उपयोग रक्तस्राव थांबवण्यासाठी केला जातो. आणि तुमच्या जेव्हा सांध्यांचे विकार म्हणजे ज्यांना आमवातामध्ये सांधे दुखतात, विंचू चावल्याप्रमाणे जे सांधे दुखतात किंवा सांध्यांचा वेदना होतात, त्यामध्ये ह्या बीपासून जे तेल बनवतात त्याचे आपण त्यांनी मालिश करतो किंवा त्याचा लेप लावतो. कीटकदंशातून जे सांध्यांच्या वेदना होतात, कीटकदंशातून ज्या वेदना होतात त्या थांबवण्यासाठी याच्यापासून बियांपासून बनवलेल्या तेलाचा चांगला वापर होतो. किंवा बियांचा मगज आपण याची पावडर करून गोमूत्रामध्ये याचा लेप आपल्या सांध्यांवर लावला तर आपल्या सांध्यांच्या वेदना पण थांबतात. वसंत ऋतूमध्ये करंजाला चांगले फुले फुलतात, त्याचा उपयोग मधुमेहात केला जातो. याचे फळं, फुलं आणि साल आणि मुळी पण औषधामध्ये वापरली जाते.